आज पत्रकार बांधवांना निमंत्रण देण्यात आलं। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित झालेले पत्रकार बांधव त्यामध्ये प्रामुख्याने पत्रकार संघाचे सचिव रामदासजी वायकर आहेत, कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे, पवार, कांबळे, राजेंद्र कांबळे, सुभाष भोसले सर्व उपस्थित झाला। याबद्दल मी सर्वांचं मावळ तालुका सहकारी संघाच्या वतीने स्वागत करतो। आज या ठिकाणी सहकारी संघाचे सभापती किरणजी उलावळे, उपसभापती सुनीताताई केदारे, माजी सभापती शिवाजीराव आसवले, ज्येष्ठ संचालक परंतराव येवले, बाजीरावाजे, एकनाथ येवले, शहाजी कुडू आणि दादा गारे सर्वजण या ठिकाणी आहेत। सचिव सन्माननीय किरण लोहर हे सगळे उपस्थित आहेत। सहकारी संघाच्या माध्यमातून आगामी काळामध्ये काही नवीन उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे। त्या दृष्टिकोनातून पहिला उपक्रम 2 दिवसामध्ये त्या उपक्रमाचं उद्घाटन होते। त्याबद्दल माहिती देण्यासाठी आणि संघाची जी काही पुढची वाटचाल आहे याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला निमंत्रण केलेलं होतं। आपण सर्व उपस्थित झाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। यानंतर सभापती किरणजी उलावळे आपणास विनंती आपण पुढील माहिती द्यावी। नमस्कार, मी किरण उलावळे, सभापती मावळ तालुका खरेदी विक्री संघ। आज या ठिकाणी मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने आपण नव्यानं सुरू करत असलेला शेती बी बियाणं, खतं, कीटकनाशके यांच्या विक्रीचा व्यवसाय त्याच्या उद्घाटनानिमित्त करण्यात आलेली तयारी आणि संघाच्या कामकाजाची सर्व माहिती देण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित संघाच्या उपसभापती सुनीताताई केदारी, ज्येष्ठ संचालक परंतराव येवले, बाजीरावजी वाजे, एकनाथ भाऊ येवले, शहाजी बापू कडू, माजी सभापती शिवाजीराव आसवले, संचालक गणेशजी विनोदे, विठ्ठलदादा घारे, सचिव किरणजी लोहर, अमोल भाऊ केदारी आणि सर्व उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या अगोदर गणेश भाऊ विनोदे यांनी केलेलं आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिला आपणास विनंती करतो की आजच्या आमच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संघाची ध्येय धोरणं, पुढील जी काय वाटचाल आहे त्याची माहिती आणि प्रसार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करावा अशी आपणास विनंती करतो। मावळ तालुका खरेदी विक्री संघ हा 11/11/1960 साली स्थापन करण्यात आला आणि या संघाचं कामकाज तालुक्याच्या अनेक दिग्गज व्यक्तींनी तालुक्याचं प्रतिनिधित्व आमचे राज्य पातळीवरती करेपर्यंत असणारे आदरणीय बापना साहेब असतील, भेगडे साहेब असतील, असे सर्वच नामचीन लोक या सर्व मान्यवर व्यक्तींनी या संघाचं नेतृत्व केलं आणि संघाची स्थापना झाल्यानंतर आज सन 2024 मध्ये आमच्या संचालक मंडळाची त्यावरती निवड झाली आणि त्यानंतर आम्ही गेली 1.5-2 वर्षामध्ये आम्ही सर्वजण बारामती असेल, मंतर असेल, चाकण असेल अशा विविध ठिकाणी खरेदी विक्री संघांच्या कामकाजाची माहिती घेतली आणि अक्षरशः ते पाहून आल्यानंतर आम्ही मानस ठेवला की आपल्या संघाचं सुद्धा कामशेत या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी 28 गुंठे जागा, गोडाऊन आहेत, दुकान आहेत, अशा मार्केटमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण सुद्धा व्यवसाय जे थांबलेले व्यवसाय होते पूर्वी आपल्या संघाचे ते पुढे कसे नेता येईल यासाठी आम्ही गेली 1.5-2 वर्षापासून सर्वजण प्रयत्न करतो। त्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला आज या ठिकाणी संघासाठी शेतकऱ्यांसाठी जे बियाणं लागतात, खते लागतात, कीटकनाशके लागतात त्याचे लायसन्स आम्ही सर्व संघाचे काढून घेतले आणि येत्या परवाच्या बुधवारी आपण या दुकानाचं उद्घाटन करण्याचा आम्ही मानस करतोय। उद्घाटनासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी वेळ दिलेली आहे। इतरही तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी असतील, संबंधित खात्याचे अधिकारी असतील, यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी दुपारी 3 वाजता आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खते आणि बी बियाण्याचा हा पहिला व्यवसाय आपण सुरू करतोय। त्यामध्ये आमच्याकडे युरियाचं खत आम्ही 21 टनची आम्हाला उपलब्धता झालेली आहे
ते या ठिकाणी उपलब्ध आहे आणि महाबीजचं इंद्रायणी भाताचं बियाणं ते 1.5 टन अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये आपण युरिया आणि भाताचं बियाणं अशा पद्धतीचा या ठिकाणी व्यवसाय सुरू करतोय. आपण पाहत असाल आता मावळ तालुक्याचं आपलं प्रमुख पीक भात आणि भाताच्या पेरणीचा हा हंगाम खरीपाचा हंगाम सुरू आहे. सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी शेतीपूर्व मशागतीच्या कामामध्ये या ठिकाणी आपली भात पेरणीची तयारी करत असताना आज प्रत्येक शेतकऱ्याला भाताचं बियाणं असेल आणि युरिया खत असेल, DAP खत असेल त्याची आवश्यकता लागते आणि तोच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेली 1.5-2 महिना मी असेल आमच्या उपसभापती आमचं सर्व संचालक मंडळ अक्षरशः ही खतं ते लायसन काढण्यापासून तो खताचा पुरवठा यापर्यंत येईपर्यंत अनेक अगदी मुंबई असेल, पुणे असेल, मंचर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन जी काय शासकीय त्या संदर्भातली प्रोसिजर आहे लायसन काढण्यासाठी त्यासाठी धावपळ केली आणि आज सांगायला आनंद वाटतो की हा खरीपाचा हंगाम जो आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे सर्व प्रयत्न केले तो आज पूर्णत्वाकडे जातोय याचा आज निश्चित आम्हाला आनंद होत आहे. अशा पद्धतीने गेली 2024 पासून आमचं संचालक मंडळ हे मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या व्यवसायासाठी या ठिकाणी काम करण्याचा आम्ही मानस डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत. अशा पद्धतीने परवा या खताच्या दुकानाचं उद्घाटन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्यासाठी ही सोय सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आमचा पुढचा मानस असा असणार आहे की शेतकरी बांधवांसाठी आणखी गाया म्हशी दूध व्यवसायाचे जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांच्या गाया म्हशींसाठी सुद्धा पेंड असेल, त्यांची काय गोळ्या औषधं असतील अशा पद्धतीने सुद्धा एक काउंटर सुरू करण्याचा आमचा मानस आहे. तदनंतर कामशेत हे लोकवस्तीमध्ये आपलं आमचं कार्यालय आहे, इथे जागा आहे, इथली लोकसंख्या फार मोठी आहे. त्यानुसार आपण एक नागरिक सुविधा केंद्र शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी असेल एक नागरिक सुविधा केंद्र CFC केंद्र सुरू करण्याचा सुद्धा मानस भविष्याच्या काळामध्ये आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. या सर्व गोष्टी करत असताना आम्हाला मोलाचं सहकार्य तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचं नेहमी लाभतंय. तालुक्यातील इतर सर्व मान्यवर मंडळी आहेत त्यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन लागतंय. खताचं लायसन काढण्यापासून आजचा हा खताचा पुरवठा आम्हाला झालेला आहे आणि आपण तो वितरित करण्यास सुरुवात करणार आहोत. त्यासाठी अधिकारी वर्गामधनं तालुक्याचे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक, कृषी अधीक्षक कातोडे साहेब असतील, जिल्हा कृषी अधिकारी विनयजी कदम आहेत, तसेच तालुक्याचे सहाय्यक निबंधक अनपट साहेब असतील, मावळ तालुक्याचे कृषी अधिकारी साळी साहेब आणि मावळ तालुका कृषी इन्स्पेक्टर कुंभार साहेब या सर्व मंडळींनी आम्हाला पेपरवर्कसाठी असेल बाकीच्या सर्व प्रोसिजर कंप्लीट करण्यासाठी खूप असं सहकार्य केलं. तसेच महाबीजचे पाटील साहेब असतील यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं आणि या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन हा पुरवठा होत आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या सर्व पदाधिकारी अधिकारी वर्गाचं मी मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापती या नात्याने विशेष असे आभार व्यक्त करतो आणि अशा पद्धतीने भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला सहकार्य कायम राहील अशी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. अशा पद्धतीने संघाचं हे सर्व कामकाज सुरू असताना खरोखर आम्हाला आनंद असं वाटतोय की मावळ तालुक्यामध्ये शेती ही बदलत्या डेव्हलपमेंटनुसार कमी होत चाललेली आहे, परंतु मावळ तालुक्यातील पवन मावळ भाग असेल, आंध्र मावळ भाग असेल, नाणेमावळाचा काही भाग असेल यामध्ये आपण भौगोलिक परिस्थिती आणि पावसाचं माहेर म्हणून आपल्याला मावळ तालुक्याची ओळख आहे. अशा ठिकाणी भाताचं हे प्रमुख पीक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून असेल मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रयत्नांनी आम्ही वेगवेगळ्या भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांसाठी कशा योजना राबवण्यात येतील अशा पद्धतीचा सुद्धा मानस आम्ही सर्वांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. मावळ तालुक्याच्या या नावाजलेल्या अशा कामशेत शहरामध्ये आमची संघाची 28 गुंठे जागा या ठिकाणी आता आपण बसलेलो आहोत. या ठिकाणी 28 गुंठे मध्यवर्ती जागा आहे. या जागेचं डेव्हलपमेंट करण्याचा सुद्धा आम्ही मानस सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले 1 महिन्यापूर्वी आम्ही तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री, सहकार मंत्री नामदार श्री बाबासाहेब पाटील यांची मुंबई या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही तालुक्याच्या खरेदी विक्री संघासाठी कुठल्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून द्यावा. संघाच्या इमारती या जवळजवळ आज नाही म्हणलं तरी 50-60 वर्षाच्या जास्त झालेल्या आहेत, इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यासाठी आम्हाला कुठल्या खात्यातून निधी मिळेल का
अशा पद्धतीची विनंती केली आणि त्या विनंतीला या दोन्ही मान्यवरांनी मान्यता देऊन आम्हाला शेतकरी भवन देण्यासाठी त्यांनी आश्वासित केलंय. त्याचं जे काय शासकीय कार्यालयावरचं पेपरवर्क आहे त्याचं सुद्धा कामकाज आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करत आहोत. त्यासाठीचे प्रयत्न करून की शेतकरी भवन आपल्या या शेतकरी बांधवांसाठी असेल कसं उभं करता येईल, व्यावसायिकांसाठी कसं उभं करता येईल याचा प्रयत्न सुद्धा आम्ही भविष्याच्या काळामध्ये सर्व मंडळी करत आहोत. एकंदरीत सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की मावळ तालुका खरेदी विक्री संघ हा संपूर्ण तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र असलेला हा संघ, त्याच्यामध्ये आमच्या सभासद म्हणून मावळ तालुक्यातील जेवढ्या विकास सोसायटी आहेत अशा 56 विकास सोसायटी आमच्या अवर्गाचे सभासद आहेत. जवळजवळ 91 सभासद या पतसंस्था, दूध संस्था, मजूर संस्था अशा पद्धतीचे ब वर्गाचे सभासद आहेत आणि वैयक्तिक सभासद 2024 जण वैयक्तिक सभासद आहेत. म्हणजे मावळाच्या आज खंडाळ्यापासून देवरोड पर्यंत असत आणि इकडे आंधरमावळपासून तर शेवटच्या फोरमावळच्या गावापर्यंत असत प्रत्येक गावातली विकास सोसायटी असेल, तिथली पतसंस्था असेल आणि तिथला क वर्गाचा आमचा शेतकरी बंधू असेल असं सर्वजण या संस्थेचे सभासद आहेत. असं संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये या आमच्या खरेदी विक्री संघाचं या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे. असं कार्यक्षेत्र असताना हा मावळ तालुका खरेदी विक्री संघ नक्कीच भविष्यामध्ये या सर्वांच्या मदतीने एक चांगलं काम करण्याचा, ज्यामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, अशा समाजातील महिला असतील, अशा समाजातील विविध घटकांसाठी काम करण्याचा मानस आणि प्रयत्न आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही संचालक मंडळ 2024 पासून जबाबदारी आमच्यावरती या सर्व मतदार बंधू भगिनी टाकल्यानंतर आम्ही अशा पद्धतीने संघाचे कामकाज या ठिकाणी या 2 वर्षामध्ये केलेलं आहे. माझ्या अगोदर सभापती म्हणून शिवाजीराव आसवले आणि उपसभापती म्हणून अमोलजी बोईरकर यांनी काम पाहिलं. त्यानंतर आज सभापती म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे, उपसभापती म्हणून सुनीताताई केदारे असतील आणि आमचे सर्वच्या सर्व 21 संचालक या संचालकाच्या माध्यमातून या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये हा संचालक मंडळाचा एकोपा पुढे ठेवून आम्ही नक्कीच हा संघ पुढे नेण्याचं काम करू अशा या ठिकाणी आपल्या सर्वांचा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी बंधूंना, आमच्या सभासद वर्गांना या ठिकाणी अशा पद्धतीने आश्वासित करतो की तुमचं सुद्धा सर्वांचं सहकार्य नक्कीच या संघासाठी लागणार आहे. अशा पद्धतीची सर्वांना विनंती करतो आणि उद्याच्या बुधवारी 3 जून 2026 रोजी या ठिकाणी दुपारी 3 वाजता तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आणि तालुक्यातील इतर मान्यवर तसेच तालुक्याचे सहकार क्षेत्रातील अधिकारी अनपट साहेब असतील, कृषी अधिकारी साळी साहेब असतील, या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपण या मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या सहकार कृषी केंद्र या नावाने खते, बी बियाणे आणि कीटकनाशके या ठिकाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय आपण बुधवार दिनांक 3/4/2026 रोजी दुपारी 3 वाजता या ठिकाणी उद्घाटन करून हा व्यवसाय सुरू करणार आहे. तरी सर्व मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो, आमच्याकडे जेवढा पुरवठा खताचा झालेला आहे तो खताचा पुरवठा पूर्ण वितरित होईपर्यंत ही सेवा तुमच्या सर्वांसाठी आम्ही बुधवारपासून सुरू करणार आहोत. तर ज्या ज्या शासकीय यंत्रणेने दिलेल्या निकषानुसार त्यामध्ये खत घेत असताना फॉर्मसीच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक असेल, अशा ज्या काही शासकीय नियम आहेत त्या नियमांचं अटी शर्तींचं पालन करून त्याचं या ठिकाणी आम्ही वितरण बुधवारपासून दुपारनंतर सुरू करणार आहोत. त्याची जी माहिती आहे, कशा पद्धतीचं वितरण असणार आहे, किती एका व्यक्तीला, एका शेतकऱ्याला किती पुरवठा मिळणार आहे, याचे सर्व निकष या ठिकाणी बाहेर दुकानाच्या बाहेर लावले जातील. सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा तालुक्यात वितरित करण्यात. तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ते मावळ तालुका खरेदी विक्री संघाशी आपण आपला व्यवहार वाढवून हा संघ या ठिकाणी पुढे नेण्यासाठी आपण एकमेकाला जर सहकाराच्या माध्यमातून पाहिलं तर सहकार हे असं क्षेत्र आहे की जे उंबरठ्याच्या आतला विकास करतो प्रत्येक व्यक्तीच्या, आणि बाकी राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, यांच्या माध्यमातून, पंचायतीच्या माध्यमातून हा सर्वांगीण विकास, ज्याच्यामध्ये लाईट, रस्ते, पाणी, मंदिरं, समाज मंदिरं असतील, भवन असतील, अशा प्रकारचा विकास होतो. तर सहकार क्षेत्र हे असं आहे की ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या उंबऱ्याच्या आतला म्हणजे कुटुंबाला जो त्या संस्थेचा सभासद आहे त्या सभासदाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभांश रूपाने त्याचे 2 पैसे मिळत असतात. म्हणून माझी सर्व सभासदांना विनंती आहे, आमच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण भविष्याच्या काळामध्ये मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून
ज्या ज्या गोष्टीचा व्यवसाय सुरू होईल तो व्यवसायाचा व्यवहार तुम्ही मावळ तालुका खरेदी विक्री संघाशी करावा आणि या संघाच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत करावी अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि चालू असलेला हा खरीपाचा हंगाम आणि शेती पूर्व सर्व असलेली चालू असलेली शेतकऱ्यांची कामं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही विनंती करतो की माझ्या मावळ तालुक्यामध्ये पावसाचं लवकरात लवकर आगमन होवं आणि आमचं हे संपूर्ण भारताचं क्षेत्र एक चांगल्या पद्धतीने हिरवगार व्हावं अशी या पत्रकार परिषदेच्या वतीने पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू व आम जनतेला आमच्या मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सहकार कृषी केंद्राचं खते बी बियाणे आणि कीटकनाशके या वाटप करण्याच्या या नवीन व्यवसायाच्या दुकानासाठी बुधवार दिनांक 3/6/2026 रोजी दुपारी 3 वाजता आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. यापूर्वी मावळगाव घेऊन होते संघाचा लाभ घेतलाय किती सभासद कसं लाभ होते. तर मी जो सभासदचा आकडा तुम्हाला सांगितला जवळजवळ वैयक्तिक 2024 सभासद आहे आणि सन 2024ला आम्ही संचालक म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही सदरची माहिती सर्व घेतली की काही व्यवसाय सगळे आपले थांबलेले आहेत. त्यामुळे बराचसा कालावधी मध्यंतरीच्या काळामध्ये या कुठली उलाढाल झालेली दिसली नाही. म्हणून आम्ही ते सर्व लायसन्स रिन्यू करणे असेल दुकानाच्या दुरुस्त्या असेल या सगळ्या बेसिक तयारी करून आज आपण तो थांबलेला जो खरेदी विक्री संघाचा व्यवसायाचा जो काही थांबलेली गाडी होती आपण ती आता आपण उद्याच्या या उद्घाटनानंतर नक्की पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. सभापती साहेब एक प्रश्न असा आहे की 1960 साली आपली या संघाची स्थापना झालेली आणि तिथूनपासून आतापर्यंत पाहिजे मोठमोठ्या लोकांनी हा कारभार सांभाळलेला आहे. असं मध्ये काय घडलं होतं की ज्याच्यामुळं संघ पूर्णपणे स्तब्ध झाला होता, शांत झाला होता आणि आज 2026ला एकदमच ऍक्टिव्ह झालाय की जेणेकरून तुम्ही खरेदी विक्रीचे बरेचसे बाकी सुरू करता. म्हणजे आता काय घडलं होतं त्याच्यामुळं हा संघ पूर्णपणे थांबला होता. 1960 पासूनची स्थापना जर म्हणली तर ते आमच्या जन्माच्या अगोदरची स्थापना आहे. आता ज्या मंडळींनी आज जी 28 गुंठे जागा घेतलेली असतात इथले गोडाऊन्स असतील हे सुद्धा जुन्या सर्व मंडळींनी केलेलं फार मोठं काम आहे मला असं वाटतं. ठीक आहे काही गोष्टी असतात खाजगीकरणाकडे आमच्या शहराची वाटचाल होत असताना काही खाजगी व्यावसायिकच्या माध्यमातून आपण जर पाहिलं आणि विकास सोसायट्या असतील किंवा दूध सोसायट्या असतील त्या पद्धतीने खाजगीकरण सुरू झालं की थोडा लोकांचा कल त्या ठिकाणी जातो. कुठल्याही बाबतीत पाहिजे नुसतं सरकारचा विचार नका करू. शिक्षण क्षेत्राचं मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो की जिल्हा परिषद शाळा असतील किंवा हायस्कूल्स असतील आज इंग्लिश मिडियमचं थोडं खाजगीकरण आलंय लोकांचा कल वाढतो. अशा पद्धतीने थोडीशी मध्ये काही घसरण झाली असेल तर ते सुद्धा यांनी जे करून उभं ठेवलेलं आहे काम ते सुद्धा आजच्या गोष्टीसाठी फार मोठी संघाची ताकद आहे. प्रॉपर्टी आहे ते म्हणजे 28 गुंठे जागा आहे त्याच्यामध्ये गोडाऊन्स असतील किंवा तुमचे हॉल वगैरे आहे तर याचा सध्या वापर शेतकऱ्यासाठी होतोय का आणि कशासाठी होतो. त्याच्यासाठी आता आपण जे दुकानं आहे पूर्वीच्या आमच्या अगोदरच्या संचालक मंडळांनी ती दुकानं रिन्युएट करून त्याचं भाड्याचं उत्पन्न संघाला सुरू केलं. कधीपासून सुरू केलं. जवळजवळ मला वाटतं माझ्या अगोदर 5-7 वर्षापासून हे संघाचं उत्पन्न आम्हाला या ठिकाणी भाड्याच्या रूपाने सुरू आहे. आणि शेतकऱ्यांसाठी पण आपण आता खताचं दुकान असेल त्याच्या बाजूला आता सीएफसी केंद्र असेल भविष्यात गाया म्हशींसाठीचं पेन वगैरे खाद्यपदार्थ अशा टाईपचे व्यवसाय करतोय. जसे जे दुकानं ती दुरुस्ती करून आपण त्या ठिकाणी पुढे तो शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर मी अगोदर सांगितलं की शेतकरी भवनसाठी जी मागणी करतोय ते भवन जर मंजूर झालं तर नक्कीच त्याचा उपयोग फक्त शेतकरी नाही शेतकरी व्यावसायिक विद्यार्थी महिला बचत गट असतील अशा सर्वांगीण गोष्टींचा त्यामध्ये आमचा आग्रह असणार आहे. या सर्व घटकांसाठी त्या ठिकाणी व्यवसायासाठी काही जागा असते ते उत्पन्न सुरू होईल अशा पद्धतीचा या ठिकाणी आम्ही काम करणार हो. आता तसं पाहिलं तर म्हणजे आज सहकाराच्या दृष्टीने जास्तीत जास्त शेती ज्या तालुक्यामध्ये आहे त्या तालुक्यामध्ये सहकाराला नकळत वाढ मिळत असते. आज आपल्या तालुक्यात जर पाहिलं आपण तर मुंबई पुणे हायवेचा जवळजवळ 15-20 किलोमीटरच्या दोन्ही बाजू धरल्या तळेगाव मंडीचे असेल टाकू आहे तिकडे उर्स आहे म्हणजे आपल्याकडे औद्योगिकरण वाढते त्यामुळे शेतीकडचा भाग थोडा कमी झाला. तर
आम्ही आज बारामती असेल नंतर असेल त्या ठिकाणी आजही शेती जास्त आहे. तिकडनं व्यवसाय पाहून आलो तर तिथं अगदी करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे. म्हणजे पेट्रोल पंपापासून मेडिकल असतील वेगवेगळे व्यवसाय अशा माध्यमातून फार मोठी व्यवसाय आहे. तर आम्ही आता माझं मला सांगायचं राहिलं बरं आता तुम्ही तो प्रश्न विचारला की आम्ही सुद्धा डोळ्यापुढे भविष्याचा एक विचार करून आम्हाला सुद्धा सहकाराला या औद्योगिकरणाकडे कसं नेता येईल. म्हणजे मावळ तालुक्याचं बदलतं रूप जर पाहिलं तर तिथे असणारी MIDC असेल काय असेल त्यांना कुठल्या पद्धतीचा पुरवठा असेल सहकार खात्याच्या माध्यमातून काही व्यवसाय चालू करू म्हणजे उद्या पेट्रोल पंप असेल किंवा काय असेल अशा पद्धतीचं सुद्धा जर आपण वाढवलं भविष्याच्या काळामध्ये तर आपला संघ सुद्धा निश्चित आपण त्या संघांच्या बरोबरीने पुढच्या 5-10 वर्षामध्ये जर एक आराखडा नियोजित तयार केला एक उद्दिष्ट कुठलं तरी आपण ठेवलं डोळ्यासमोर तर तिथपर्यंत पोहोचू. बियाणं जे देण्यात जातं तर शेतकऱ्यांना खरं हमीभावाची खरं गरज आहे. म्हणजे कारण की दाखल बघतो आपण की 18 रुपये किलो भाग घेतात 17 रुपये किलो पण घेतात त्याच्यामुळे शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक होते. त्यांना वेळेवर त्याचा मोबदलाही भेटत नाही. तर अशा कंडिशन मध्ये आपण जे काही बियाणे देणार आहात उच्च दर्जाचे बियाणे द्यायला अशा अपेक्षा शेतकऱ्याला आहे ते दिल्यानंतर लोकांना जो भाग निर्माण होणार आहे किंवा जो उत्पन्न होणार आहे त्याला हमीभाव मिळणार का आपल्याला. आता आमचं खरेदी विक्री संघ म्हणजे त्याची मूळ संकल्पना आमच्या बाजारामध्ये असं आहे की माल खरेदी करणं आणि विक्री करणं आणि त्याच्यातून मिळणारा नफा हा आपल्या लाभांश रूपाने आपल्या संस्थेसाठी ठेवणं आणि सभासदांना. तर आता आम्ही महाबीजच्या मार्फत इंद्रायणी भाताचं उत्तम वाण महाबीज जे महामंडळ शासकीय अंगीकृत व्यवसाय त्यांचं बियाणं आपण फाउंडेशनकडनं सर्टिफाईड त्याला सर्टिफिकेट असणारं सगळ्या गोष्टी तुमच्या बॅगवरती त्याची सर्व क्वालिटी जे काय बॅसिक असतं अशा पद्धतीचं महाबीजचं आपण सर्टिफाईड बियाणं विकतो. ह्याच्यानंतर जो विक्री करण्याचा व्यवसाय जो उत्पन्नानंतर जी विक्री आहे तर मला वाटतं आज जर आपण एक 2-3 वर्षापूर्वीचा विषय पाहिला आदरणीय माऊली भाऊ दाभाडे यांनी विकास सोसायटीच्या माध्यमातून भात खरेदी सुरू केली आणि त्या भात खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगला जर एक हमीभावासारखा मावळ तालुक्यापुरता तरी आपण पाहतोय की एक विकास सोसायट्या खरेदी करतात. खरेदी झाल्यानंतर लगेच त्याला जागेवरती पेमेंट सुद्धा मिळते शेतकऱ्याला आणि एक हमीभाव चांगल्या पद्धतीने मिळतो. तर ते एक सुरू असलेलं काम त्यांचं उल्लेखनीय आहे. आजच्या आमच्या संघाच्या वतीने त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्याच्या काळामध्ये आज आम्ही त्याची विक्री करतोय तसं खरेदी सुद्धा आमचा कॉन्सेप्ट आहे खरेदी आणि विक्रीचं. तर अशा पद्धतीचं जर काही एक चांगलं बियाणं आम्हाला घेता आलं आणि कुठल्या संस्थेची टाईप करून त्याचा चांगल्या पद्धतीचा तांदूळ बनवता आला तर तो सुद्धा आम्ही प्रयत्न भविष्याच्या काळामध्ये करू. परंतु आता तालुक्यामध्ये मला वाटतं शेतकऱ्यांसाठी माऊली भाऊंच्या माध्यमातून विकास सोसायटीच्या माध्यमातून भात विक्रीसाठी एक व्यवस्था चांगल्या पद्धतीचं काम करतो. आपल्याकडून काय होणार नाही आम्ही पण त्यासाठी तर माणूस ठेवू. आज कसं आहे की सगळ्या गोष्टी एकदम करायला गेलो तर म्हणजे एक ना धड भारावर चिंजा अशा पद्धतीचं होऊ नये. गेल्या अनेक वर्षापासून आपण काम करतो म्हणजे या समजा काही आताच नाही समजा काही गेल्या अनेक वर्षापासून काम करतो. मात्र एवढी अशी गाडी का मध्ये आली होती की बाबा त्यांनी खरेदी पण नाही केली आणि विक्री पण नाही केली. आता तुम्ही काम हाती घेतलेलं आहे तर ते जोमाने राहणार आहे आम्हाला जोमाने ठेवावंच लागणार आहे. संचालक मंडळाच्या आम्ही महायुती म्हणून महायुती शेतकरी सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर आम्ही काही आमच्या मतदारांसमोर जाताना काही जाहीरनामा घेऊन गेलो काही वचननामा घेऊन गेलो आणि त्याच्या माध्यमातून आमच्यावरती हे चालू करणं आणि या संघाला पुढे नेणं या आम्ही आमची सर्व संचालक मंडळ नैतिक जबाबदारी मानतो. जेव्हापर्यंत आमचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही या संघासाठी नक्की काम करणार अशी आपल्या सर्वांना पाहिजे. बरेचसे जे कृषी सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी असं घडतं जर मी जर युरिया खत घ्यायला गेलो सोफला खत घ्यायला तर सोफला खत तुम्ही घ्या युरिया खत तुम्ही पण घ्या सगळे एकदम घेऊन म्हणून आम्ही ते देऊ. काही काही ठिकाणी शेतकऱ्यांना ते खत उपलब्ध होत नाही. तर आपल्या संघाच्या माध्यमातून जे कृषी सेवा केंद्र आहे त्याच्यावर काही अंकुश होणार आहे का त्यांना तुम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहात का आता त्याला जोडून येतो की जे शेतकरी या कृषी खतं घ्यायला आता सध्या खताचे भाव वाढले तर शेतकऱ्यांना कसा फायदा होईल. नाही आता मावळ तालुका खरेदी विक्री संघ म्हणजे कुठलीही शासकीय खातं नाही ती सबसिडीवरती वाढण्यासाठी हे सुद्धा एक संघ म्हणजे हा व्यवसाय करणारा संघ आहे. आज तुम्ही जो प्रश्न विचारला खताची उपलब्धता असेल आणि त्याचा राजरोसप्रमाणे विक्री करत असताना शेतकऱ्याच्या केली जाणारी एक थोडी गरजेची असेल तर त्या विषयाला सुद्धा आम्ही गेले 3 महिन्यापासून यासाठी फिरत असताना तर युरिया खत असेल म्हणजे जी अनुदानित खतं आहे
ज्याच्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारची सबसिडी मिळते ती अनुदानित खते उपलब्ध करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी हे शासनाच्या निकषाप्रमाणे पुढे जावं लागत असतं. तर आज खाजगी दुकानदाराच्या माध्यमातून अशी काही गळचेपी जर होत असेल तर त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मावळ तालुका खरेदी विक्री संघ शेतकरीचा संघ या नात्याने आम्ही त्यांच्या ते निदर्शनास आणून देऊ. तर आमच्या इथनं जी विक्री होणार आहे ती विक्री जे मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे शासकीय निकषाप्रमाणे शासनाने ठरवून दिलेला दर असेल त्या दराप्रमाणे आणि उपलब्धता हा विषय जो आहे मी सांगितल्याप्रमाणे अनुदानित खतं ही उपलब्ध करण्यासाठी शासकीयची फार मोठी यंत्रणा त्यामध्ये बऱ्याच गोष्टी प्रोसिजर करून मिळाव्या लागतात. आज आम्ही सुद्धा 1000 बॅगची मागणी युरिया खताची केलेली होती, परंतु आज आपल्याला पहिला पुरवठा आलेला आहे 467 बॅग. म्हणजे अजून एक गाडी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे जसं ते तिकडनं येईल त्या पद्धतीने आपण पुरवठा करणार आणि आमचे पुरवठा होताना जे MRPचा रेट आहे तो रेट असेल त्या शासकीयची जी क्वालिटी असेल त्याची प्रत चांगली आहे का नाही ती योग्य ती आम्ही घेणार की बाबा त्याचं बियाणं तिथं नीट उगवलं नाही उगवलं तिथपर्यंत कुठल्या कंपनीचं आम्ही बियाणं आणले त्या शेतकऱ्याला विकले त्या शेतकऱ्यांनी त्या बियाण्याबरोबरची जी काही बॅचेस आहे ते बॅचेस जपून ठेवावं. त्याचं नोट असते इथं पण नोंद असते तर त्याला तिथपर्यंत त्या बियाण्यासाठी जर काय फॉल्ट निघाला तर अधिकारी तिथपर्यंत घेऊन घेण्यापर्यंत आपण ती जबाबदारी आम्ही संघ म्हणून घेणार. तुम्ही आता सांगताय की सभासद होते शेतकरी सभासद म्हणजे शेतकरी सभासदांसाठी तुम्ही जे प्रचार त्या सुविधा यासाठी काय वेगळं प्रशिक्षण राहणार आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मावळ तालुका कृषी अधिकाऱ्यांची खरीप हंगामाची एक 1.5 महिन्यापूर्वी तालुक्याचे आमदार सूर्यअण्णा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. त्या मिटिंगसाठी मी सुद्धा उपस्थित होतो. तर खरेदी आम्ही त्यांना विनंती केली की मावळ तालुका खरीपाच्या हंगामाच्या पूर्वी वेगवेगळ्या कार्यशाळा आपण घ्याव्यात. मला वाटतं कृषी अधिकाऱ्याच्या खात्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी तशा पद्धतीच्या तालुक्यात कार्यशाळा सुरू आहे. म्हणजे पेरणीपासून तर पीक काढेपर्यंत कशा पद्धतीने खताचा वापर असेल बियाणं कसं वापरावं अशा योजना मला वाटतं कृषी खात्यामार्फत चालू आहे. जरी नसेल तर आम्ही सुद्धा त्यांच्याशी पत्रव्यवहार करून पुढच्या कालावधीमध्ये ते घेण्याचं सहकार मंत्री तुमचं बोलणं झालेलं आहे मीटिंग झाली आहे तुमची. तर राज्यामध्ये संघ जे आहेत ते काही ठिकाणीच आहेत वेगळे संघ नाही त्यात मावळ तालुक्यात जो बहुमान मिळाला की आपल्या संघ आहे. सहकार मंत्र्यांचं काय बोलणं झालं तुमचं आणि काय काय त्यांचे भविष्याचे प्लॅन तुम्ही सांगितले त्यांनी तुम्हाला कितपर्यंत मान्यता दिलेली आहे की मावळ तालुक्यातील हा संघ सुदृढ आणि चांगला होण्यासाठी. प्रश्न आहे आपण आता सांगितलं की आमचे चंद्रपूर आहे ही महाराष्ट्र पूर्ण दुरुस्त राहील. मागच्या संघांनी यावर ते केलं नाही आपण पुढच्या यावर ते करणार आहात त्याच्याबद्दल ज्या मालमत्ता आहे बिल्डिंग पास आहे पूर्ण दुरुस्त राहील. त्या बाबतीतच आम्ही सहकार मंत्र्यांची तालुक्याचे आमदार सूर्यअण्णा शेळके यांच्याकडे पहिले गेलो. त्यांना संघाच्या विषयीची सगळी माहिती दिली की बाबा अशा पद्धतीने संघाच्या या इमारती आज 1960 सालाची स्थापना म्हटलं तरी ऑन ॲव्हरेज 50-60 वर्ष झाले असते. प्रत्येक बिल्डिंगला मोडकळीस आलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे गेलो. मुंबईला त्यांनी कार्यालयामध्ये आम्हाला वेळ दिली. मी आणि आमचे सर्व बरेच संचालक मंडळ गेलो. त्यांना सगळी सद्यस्थिती सांगितली आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की एक चांगलाचा फंड देऊ शेतकरी भवन आम्ही तुम्हाला देऊ आणि अशा पद्धतीचा आमचा तो प्रयत्न सुरू आहे की आता ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहे शासनाच्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी त्या आपल्याला चांगल्या पद्धतीच्या व्यवस्थेसाठी तयार करतात. मावळ तालुक्यामध्ये किती हेक्टरवरती हात लावणी केली जाते काही प्रश्न आहे आणि जितकी लावणी केली जाते तितक्या प्रमाणामध्ये खरेदी संघ वेगवेगळे कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फत खताचा पुरवठा होणार आहे का आणि बियांचा पुरवठा होणार आहे. आता यासाठी ही जी योग्य माहिती आहे ही मावळ तालुका कृषी अधिकारी साहेब यांच्याकडे तुम्हाला पूर्ण मावळ तालुक्याच्या खरीपाचा हंगाम जे आहे मला माहिती आहे कारण शेतकऱ्यांना माहिती आहे मावळ तालुका खरेदी विक्री संघ ही तालुक्याची मोठी संस्था आहे. बरोबर. या संस्थेच्या जागांमध्ये अशा प्रकारची काही माहिती उपलब्ध आहे का नाही तुम्हाला त्याबाबत माहिती आहे की मावळ तालुक्यात किती प्रमाणामध्ये लागवड केली जाते. आम्ही अंदाजे आमच्या संचालक मंडळ जवळजवळ तालुक्यातल्या आम्ही 23 लोक आम्ही संचालक आहोत. यामध्ये 2 संचालक एक बँकेचे प्रतिनिधी माऊली भाऊ आणि अनपट साहेब सहकार खाते ते सोडलं तर 21 प्रतिनिधी तालुक्याच्या सर्व भागातून आलेले आहे आणि आम्ही एक थोडा त्या भागातल्या प्रत्येकाचा अंदाज पाहिला. आज आमच्या जर 56 विकास सोसायटी आहे प्रत्येक गाव त्याच्याशी जोडलेलं आहे आणि त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला मला एकच म्हणतो त्या 56 विकास सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये अंदाजे आम्ही थोडा सर्वे काढला
की आपण जर खत मागवलं तर आपल्याला किती खत लागेल. तर त्या विकास सोसायटीच्या माध्यमातून वर्गातले आमचे 9 प्रतिनिधी म्हणजे 56 सोसायटी त्यांचा संबंध आहे. तर आम्हाला साधारणतः 1000 बॅग या युरिया आम्ही वितरित करू शकतो. त्या दृष्टीने आम्ही 1000 बॅगची हे केली आहे. आणि तुम्ही जो प्रश्न केला तो प्रश्नाचं उत्तर आमच्या त्या खात्याची खरेदी विक्री मावळ तालुका संघ म्हणजे हा मावळ तालुक्यातल्या निघणाऱ्या पिकाची खरेदी करणं विक्री करणं अशा पद्धतीचा व्यवसाय करणार आहे. त्यामुळं किती क्षेत्रावरती त्याची जी लागवड आहे कुठल्या पद्धतीचं बियाणं लागलं जातं याची सगळी माहिती तुम्हाला मावळ तालुक्याचे कृषी अधिकारी साळी साहेब या कृषी खात्याकडनं त्यांची ती जबाबदारी आहे. त्यांच्याकडनं डिटेल तुम्हाला ती माहिती मिळेल. आम्ही यासाठी माहिती देण्याच्या आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी माहिती सर्व होईल. आम्ही फिगर काम करतो. खरेदी विक्री संघात नवीन व्यावसायिक सहित बरोबर परंतु इन्क्लूड करणार आहेत बरोबर तुमच्याकडे कसं डाटा आहे ना. मग तोच सांगितलं आम्ही ढोबळ डाटा जो मान्य केलाय की आम्हाला तुम्हाला एकूण किती हेक्टरवरची बाजार नाही कसं काय म्हणताय. मावळ तालुका खरेदी विक्री संघ हा फक्त भाताची खरेदी करणारा संघ नाही. उद्या मेडिकलचा व्यवसाय करा तुम्ही मला म्हणणार तालुक्यामध्ये किती रोज बरोबर. आता भातासाठी मला एक सांगा भातासाठी जे प्रायव्हेट माध्यमातून बियाणं चालू होतं प्रायव्हेट माध्यमातून आता तुम्हीच्या सहकार्याने मला एक प्रश्न केला लोकांची गळचेपी होती बरोबर. आता ह्या गळचेपीपासून आपण सुरुवात करण्यासाठी हा व्यवसाय केलाय. आज जर या व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या समोर आम्ही 1000 बॅगची मागणी केली आमच्याकडे 1500 व्यवसायाचं कोणाला किती रिक्वायरमेंट आमच्या 467 बॅग संपल्या की आम्ही नोंदणी करून घेणार आहे की अजून किती लागेल त्यानुसार आम्ही भविष्याच्या काळामध्ये आता तुम्हाला सगळं देऊ. तुमच्या संघामध्ये जर बघितलं तर प्रत्येक भागातले तुमच्याकडे संचालक आहेत बरोबर. म्हणजे पवन मावळ असेल आंध्र मावळ असेल नांदेड मावळ सगळीकडे सगळीकडचा डेटा आपल्याकडे जर आला असेल डेटा येईल ना आमच्याकडे. आम्ही ढोबळमानाने डाटा घेतलेला जो घेतलेला ढोबळमानाचा डाटा आहे आमच्या संचालक मंडळाने तयार केला. आता आम्हाला जेव्हा सुरू झालंय काही कुठली आम्हाला किती माल मिळेल किंवा हे कसं सुरू करायचं इथून आमची सुरुवात होती. आज आम्ही एक पाऊल पुढे गेलोय. आम्हाला बियाणे मिळाले आम्हाला मिळाले. आता त्याप्रमाणे त्याच्यावर काम कसं सुरू होईल की आम्ही तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मागणी करत असताना आम्ही सांगू की आमचं एवढं खरीपाचं पीक आहे आम्हाला एवढं डिमांड आहे आम्हाला एवढा मागणी पुरवठा आहे. हा व्यवसाय प्रायोगिक तत्वावर सुरू करत आलो. तालुक्याला संघाच्या माध्यमातून बियाणं आणि खतपुरवठा होईल अशी व्यवस्था होईल. भविष्याच्या काळात संघटनेतले शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार की तुम्हाला फायदा होणार. आता फायदा म्हणजे कसं आहे की युरिया खतासाठी जर आजची हंगाम खरीप हंगामामध्ये म्हणजे आपल्या भात पेरणीपासून तर रोपे लावणीला योग्य होईपर्यंत म्हणजे आज आपण सगळे आम्ही शेतकरी मंडळी आहोत. गेली 30-35 वर्षापासून शेती करत असताना या कालावधीमध्ये एक युरियाची बॅग मिळवण्यासाठी आमच्यासारख्या सगळ्यांनी फार मंचरपर्यंत बॅग असतील 250-300 रुपयाच्या दरातली जे काय मंचरपर्यंत जाऊन बॅगा आणलेल्या आहेत. खताची बॅग मावळ तालुक्यात मिळवण्यासाठी एक दुकानात 3-4 वेळा चक्रा मारायला लागलेल्या आहेत. म्हणजे ही सगळी एक शेतकऱ्यांना निदान आज जे झालं तर 467 बॅग आपल्याकडे उपलब्ध आहे. निदान 467 दाढींना त्या खताची एक शाश्वती 500 कुटुंबापर्यंत जरी पोहोचवण्याचा एक आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि या अनुदानित खतं मिळवण्यासाठी खूप काही निकष पूर्ण करावे लागतात. त्याच्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागतो. आमची मागणी उच्च असणार आहे. आणखी एक प्रश्न असा आहे की मावळ तालुक्यामध्ये शेतीला पाहिलं तर भात हे मेन पीक आहे. भात सोडलं का त्याबद्दल काहीच होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं शेतकरी शेतीपूरक व्यवसाय काहीतरी असणं गरजेचं असतं. पण अशा प्रकारचे व्यवसाय बरेचशा म्हणजे शेतकऱ्याचे करत नाही. त्याच्यामुळे काय होतं शेतकऱ्यावरती शेती विकण्याची वेळ येते शेती विकली जाते. अशा कंडिशनला खरेदी विक्री संघ काही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांना तर तुम्ही काय भविष्यामध्ये असं उपलब्ध करणार. आमची उद्याची शेतकरी भवनची इमारत जर या ठिकाणी झाली अशा पद्धतीचं एखादा ट्रेनिंग शासकीय स्तरावरती आमची मागणी दिलेली आहे. ज्या काही गोष्टी आता त्याचा फॉलोअप सुरू आहे कागदपत्रांचा मंजुरी आली भविष्यामध्ये अशा पद्धतीची जर इथं उपलब्धता झाली तर व्यवसाय आता जर पाहिला आपण तुमचा जो हॉल आहे तो हॉल सुसज्ज हॉल आहे. तिथे कोणतरी माणूस आतमध्ये आहे त्यांनी पूर्ण त्याची वाट लावलेली आहे. परिस्थिती अत्यंत बिकट आहे गावाची. आणि ते बघितली इथं हॉल आहे ना आपल्या इथं
नाही या काहीतरी लग्न हॉल होता माहिती घेतल्यानंतर आता परिस्थिती आपल्याला खराब आहे. आम्ही त्यावेळेस जातो तो माणूस अक्षरशः म्हणजे वेगळ्याच कंडिशन आपल्या समोर येत असतो, ते सांगू पण शकत ना कंडिशन. अशा कंडिशन मध्ये जर तो हॉल उपलब्ध असेल तर शेतकऱ्यांना तो हॉल करायला फायदा त्याला का नाही त्याचा फायदा व्हावा, तिथे एखादं प्रशिक्षण केंद्र का चालू व्हावं नाही, तर तिथे एखादा शेतकऱ्याला त्याचा माल घेण्यासाठी का द्यावं नाही. अशा प्रकारे त्याचं बघितलं आपण तर अतिशय घाणेरडा प्रकार सुरू आहे. नाही आता यामध्ये या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सुविधा नाहीये, कोणत्या प्रकारची काही सुविधा नाही. जर खरेदी विक्री सांगायची तर आपल्या तुमच्या जागा असेल आणि तुम्ही गेल्या 2024 काम करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं जर बघितलं तर आमदार सुनील शेट्टीच्या माध्यमातून तुम्ही काही सुविधा का नाही केल्या इथं शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचा ओढा या ठिकाणी अजूनपर्यंत का नाही. आता ते सांगतो तुम्हाला की जे इतक्या वर्ष थांबलेला जो विषय होता, आता तुम्ही सुद्धा सांगितलं की टॉयलेटची व्यवस्था आहे, तुम्हाला थोडीशी चुकीची माहिती मिळाली. आम्ही 2 टॉयलेट चांगल्या पद्धतीचे बांधून आमचे भाडोकरी असतील किंवा आमचे कार्यालय असतील त्यांच्यासाठी वापरत आहे त्या ठिकाणचे टॉयलेट. आणि मी सांगितल्याप्रमाणे 1960 सालाची स्थापना, म्हणजे या मिळकती जर आज पाहिल्या 60ला संघ सुरू झाला असेल 70-75 पर्यंत बिल्डिंग झाल्या असतील. आज 50 वर्ष होऊन गेलेले आहेत इमारतीला, बरोबर. 50 वर्ष इमारतीला झाल्यानंतर आज त्याची जी काय मोडकळीस आलेला आहे विषय आणि जे काय आपण आता व्यावसायिकांना भाड्याने दिलेले आहे आमच्या अगोदर, आता भाडोत्री त्या पद्धतीने तिथे फॅक्टरी असेल, त्याचा काही कॅटरिंगचा व्यवसाय असेल, अशा पद्धतीचा तो वापर करतो. आणि या इमारतीचं जे आयुष्य आहे त्या इमारतीमध्ये आपले 50-60 वर्ष झाल्यानंतर आमचा तोच प्रयत्न आहे ना. आज थांबलेला जे विषय आहे, आपण दुकान सुरू केले आणि उद्याच्या काळामध्ये या इमारती कशा रिपेअर होतील आणि चांगल्या पद्धतीने येथे व्यवसाय होईल असं सर्वचा आमचा प्रयत्न सुरू आहे. 2 वर्ष आपले व्यवसाय झाले नवा तोटा काय ऑडिट असतं आमचं. ऑडिट जो विषय आहे, ऑडिट दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्ष आम्हाला लागू आहे आणि त्या वर्षानुसार दर वर्षाचं जे ऑडिट आहे, ऑडिट रिपोर्ट सादर होत असतं सरकारकडे. तर संघाच्या माध्यमातून आज आम्हाला भाड्याच्या माध्यमातून एक मी डोबल सांगतो तर तुम्हाला 2 वर्षाच्या सगळ्या वर्षामध्ये संघ किती प्रमाणामध्ये फायद्यात आहे ते सांगतो ना, तेच सांगतो ना तुम्हाला. ढोबळ मानाने जर आज तुम्ही म्हणलं भाडं आम्हाला जवळजवळ 90,000च्या आसपास, जे पूर्वी 7,000 होतं भाडं, तर आम्ही आमचं संचालक मंडळ आल्यानंतर प्रत्येकाच्या भाडेकरार रिन्यू केले, त्यामध्ये योग्य ती वाढ करून 90,000च्या आसपास आम्ही भाड्याचं उत्पन्न सुरू केले. ढोबळ मानाने जर मंथली खर्च पाहिला तर सेवक पगार आहे, सचिवांचा पगार असेल, मेंटेनन्स असेल, 20-30 हजार रुपये जातात. ते 50-60 हजार रुपये आम्हाला त्याच्यातनं उरतात, म्हणजे वार्षिकसाठी आम्हाला 5-6 लाख रुपये सगळं खर्च जाता नफा असतो. म्हणजे भाड्याच्या माध्यमातून उत्पन्नाचा शिल्लक राहतो. आता नफ्याच्या वाटपासाठी पूर्वी काही संघाची जी काय 6 लाख रुपये नफा आहे बरोबर, आणि संस्थेवरती कर्ज देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना पैसे तुम्ही कर्ज देताय का? आता कर्जासाठी आम्ही बँकेला पीडीसीसी बँकेच्या जी ओटीएस स्कीम असते वन टाइम सेटलमेंटची, त्याच्यामध्ये आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे की बँकेला आम्ही पत्र दिले की याची एकमेव आपण एका टायमाला काय जी सेटलमेंट आहे ती करा. त्या माध्यमातून आमचं पत्रव्यवहार सुरू आहे. त्याच्यासाठी जी तजवीज जी आम्ही थोडीफार जी शिल्लक आहे ती तजवीज त्याच्यासाठी ठेवलेली आहे. आणि आज हा व्यवसाय जो सुरू केला आता याच्यासाठी खरेदी आहे. खरेदी करताना कुठेही क्रेडिट मिळत नाही. हे आपल्याला ऍडव्हान्स आम्हाला खताला आहे, बियाण्यांना आहे, म्हणून काही फंड आपण त्यासाठी वापरतोय. आणि बँकेकडनं आमचं पत्र व्यवहार सुरू आहे. बँकेकडनं जर काही प्रतिसाद आला, त्यांनी काय आम्हाला आर्थिक ठरवून दिले किंवा काय केलं तर ते आपण ते फंड त्या ठिकाणी देऊन त्याची तजवीज थोडीफार प्रमाणात आम्ही केलेली. प्रश्न आमच्याकडे 2 प्रश्न असा आहे, म्हटलं मी त्या गोडाऊनविषयी, तर गोडाऊनमध्ये जो व्यक्ती राहतोय तो भाडेकरून ठेवलेला आहे, तर त्या व्यक्तीने ते मेंटेन करण्याची त्यांची जबाबदारी नाही. मेंटेनन्स घेता की नाही? मेंटेनन्स कुठलं घेत नसतो आपण. आतमध्ये जे आहे ते आपण ज्या ते वापरतात त्यांनी मेंटेन ठेवावं आणि बाहेरचा परिसर जो आहे तो आम्ही मेंटेन ठेवा. अशा पद्धतीने भाडेकरांचं नाही ना. आमचे सचिव या ठिकाणी रोज कार्यालयात बसून असतात, त्या ठिकाणी जात असतात. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर व्यवसाय आहे सगळ्यांचे. व्यवसायासाठी लोकांनी भाड्याने घेतलं, इथं काय रेसिडेन्स प्रकार नाही. व्यवसायासाठी भाड्याने घेतलं त्यावेळेस व्यवसायाच्या माध्यमातून थोडं गोडाऊनचा वापर असेल, एखाद्याने समजा गॅरेजसाठी घेतला पडणारच ना. माझा प्रश्न असा आहे, जे काय गोडाऊन तुम्ही भाडेकरून गेले आहे
त्याचा मेंटेन व्यवस्थित होत नाही असा मग ते आरोप तुमच्यावरती आहे. तर मेंटेन होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? आता मी परत तुम्हाला तेच सांगतोय, या इमारती 50 वर्ष होऊन गेल्या, बरोबर. 50 वर्षाच्या इमारती आज जर बांधण्यासाठी आम्ही तोच प्रयत्न करतोय शासकीय स्तरावरती. आम्ही सगळ्यांना विनंती पत्र देतोय की मेंटेन केलेले अशा पद्धतीने ती लोक मेंटेन करू शकतात ना. मेंटेनचं कसं होतं, कुठलाही विषय जर आपण पाहिला, एखाद्या वस्तूपासून जर तुम्हाला उत्पन्न असतं, बरोबर. आता आम्हाला जेव्हा आम्ही भाडीवाढ करून घेतली तेव्हा आम्ही एक गोष्टीचं या ठिकाणी आज जे आपण बसलेलं ऑफिस असेल, बाजूचं दुकान आहे, याच्यासाठी तर मग आम्हाला मेंटेन करून पुढे जावं लागतं. म्हणून काय आहे, माझी आता इथून मागच्या संघाची कारकीर्द कशी आहे, एवढी मोठी व्यवसाय आहे आणि सगळं थांबलेली गाडी, एखादी नवीन वस्तू चालू करायला आहे ना, नवीन सर घेतो मग, पण रिपेअर करायचं म्हणलं की काम वाढते. अशा पद्धतीने इथं आमच्या मागे बरंच आम्हाला ते सगळा निपटारा करत पुढे चालायचंय. म्हणून ही सुरुवात आम्ही केलेली आहे, छोटासा प्रयत्न आहे. तर अशा पद्धतीने हे तुमच्या माध्यमातून मावळ तालुका सहकारी संघाला थोडंसं एक चांगला प्रसाद द्या आणि लोकांचा या ठिकाणी व्यवसाय कसा वाढेल, त्या व्यवसायामध्ये लोकांची ही विनंती. मी सुनीता अमोल केदारी, खरेदी विक्री संघाचे उपसभापती. आणि आजच्या पत्रकार परिषद आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींनो उपस्थित राहिलेल्या त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते. आणि पत्रकार परिषद मांडलेले मुद्दे आपण आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.